बायबलमध्ये आहे. तर आज आपण पाहणार आहे उपासाचं महत्त्व बायबलमध्ये काय आहे. आमेन. उपासाचं महत्त्व बायबलमध्ये काय आहे. जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार. बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की 40 दिवस तुम्ही उपास करायला पाहिजे म्हणून. बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की तुम्ही 40 दिवस उपास करायला पाहिजे म्हणून. पण बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की तुम्ही करू नका म्हणून. पण बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की तुम्ही करायला पण नाही पाहिजे म्हणून. परंतु आपण जे प्रभू येशू ख्रिस्ताचे कोण आहे, लेकरं आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे. तर जसं आपला गुरु ज्या गोष्टी करतो ना, आपण पण काय करायला पाहिजे, आपल्या गुरुचं काय करायला पाहिजे, आचरण करायला पाहिजे. जसं गुरु आपला करतो, जसं गुरु आपला राहतो, जसं आपला गुरु राहतो तसं त्याचे शिष्य पण राहत असतील ना. तुम्ही बघा या जगामध्ये भरपूर गुरु आहेत. त्या गुरुचं आचरण करतात का नाही लोक. मग आपला गुरु कोण आहे, आपला गुरु प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर आपला गुरु आपला देव प्रभू येशू ख्रिस्ताने जर 40 दिवस उपवास केलेले आहेत, आम्ही पण काय करायला पाहिजे, करायला पाहिजे ना. भले लिहिलं नाही बायबलमध्ये की तुम्ही करा म्हणून, पण असं तर कुठं लिहिलं की तुम्ही करू नका म्हणून. म्हणून आपण या जगात चालत असताना आपण कुणाचं जीवन आचरायला पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताचं. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आचरणार, त्याच्या जीवनाच्या द्वारे जर आम्ही शिकणार आणि त्याच्या जीवनासारखं जर आम्ही जीवन जगायचा प्रयत्न करणार, डेफिनेटली निश्चितपणे देव काय करणार, आमचे जीवन आशीर्वादित करणार.